Hi, hi students, good morning. Today we are going to learn the environment, that is the third standard. So now this is the first lesson, that is called our environment. Okay, our environment. तर विद्यार्थी मित्र, आज आपण पहिला पाठ शिकायचा आहे परिसर अध्ययनमधला. त्या पाठाचं नाव आहे आपला परिसर. तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की परिसरामध्ये किंवा परिसर म्हणजे काय, परिसर म्हणजे काय तर आपल्या अवतीभोवतीचा भाग किंवा आपल्या अवतीभोवती असणारा प्रत्येक भाग. सो व्हॉट इज मीन बाय environment? Environment is a surrounding places. Okay, what places are surrounding us, that is all called what? A environment. So now today we are going to learn what is the difference between living things and non-living things. Okay, what is the difference between living things and non-living things? तर आपण आज अभ्यास करायचा आहे की आपल्या सभोवताली ज्या असणाऱ्या वस्तू आहेत त्यामध्ये लिव्हिंग थिंग्स काय आहेत आणि नॉन लिव्हिंग थिंग्स काय आहेत. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, लिव्हिंग थिंग्स याचा अर्थ काय तर जिवंत वस्तू, आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, मृत वस्तू. मृत म्हणजे काय, मेलेल्या अवस्थेमध्ये असलेल्या वस्तू. ओके, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ऐका, लक्षात ठेवा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तर एक दगड असतो आणि एक काय असतं, चिमणी असते. एक दगड असतो आणि एक चिमणी असते. यू कॅन सी इन अ इमेज. सो आय हायलाइट दॅट. ओके, आय कॅन हायलाइट दॅट इमेज. सो हियर we see that here is a stone and here is a sparrows. Okay, so now let us look at stone and sparrow in our surrounding, compare them. Okay, stone remains where it is. Its place changes only if someone picks it up and move it. बघा, ज्यावेळी या स्टोनला एखादा माणूस उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवतो त्याचवेळी तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. अदरवाईज दे कांट मूव. ओके, द स्टोन कांट मूव. सो हियर वेन वी कॅन पिक अप दॅट स्टोन, that time only the stone will be moved another place. Otherwise the stone can remains where it is. Okay, that means a stone remains where it is. So next one, it doesn't eat, so it doesn't grow bigger. It doesn't have babies either. बघा, स्टोन कधीही दुसरा एखादा स्टोन तयार करू शकत नाही. हा जो दगड आहे तो दुसरा दगड तयार करू शकत नाही. त्याच पद्धतीनं त्याला कोणत्याही अन्नाची आवश्यकता नसते. त्याचबरोबर तो दगड मोठा होऊ शकत नाही किंवा त्याची वाढ होऊ शकत नाही. सो दॅट इज कॉल्ड नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, आफ्टर दॅट it is not the same with sparrow. Okay, it is not the same with sparrow. This line is most important. Okay, this line is most important. It is not that same. It is not the same with sparrow. They build nest, they move here and there on their own. Okay, जर स्पॅरो जी काय आहे, ही जी स्पॅरो आहे, ही स्पॅरो काय करू शकते, आपलं घरटं बांधू शकते. स्पॅरो काय करते, आपलं घरटं बांधू शकते. ही काय करते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. त्याचबरोबर त्या स्पॅरोला अन्नाची आवश्यकता असते, म्हणजे त्या चिमणीसाठी अन्न आवश्यक असते. दे ईट इन्सेक्ट्स अँड ग्रेन्स. दॅट इज वाय दे ग्रो. तर त्या चिमणीला आपली वाढ होण्यासाठी, ग्रो हा शब्द जो आहे ग्रो, या ग्रोमध्ये या चिमणीला आपली वाढ होण्यासाठी अन्नाची गरज असते. आणि अन्नाची गरज असते म्हणून ते काय करत असते, इन्सेक्ट्स अँड ग्रेन्स. ओके, इन्सेक्ट्स अँड ग्रेन्स, हे जे आहे इन्सेक्ट्स अँड ग्रेन्स, हे तिला खावं लागतं. इन्सेक्ट्स अँड ग्रेन्स म्हणजे काय, कीटक आणि धान्य तिला खावं लागतं. दे ले एग्स इन नेस्ट. लिटल स्पॅरो हॅच फ्रॉम दिस एग्स. स्पॅरो टेक्स अ लॉट ऑफ केअर ऑफ देअर यंग वन्स. ओके, तर बघा, इथं दगड, हा जो दगड आहे, हा दगड
इतर दुसऱ्या दगडाला जन्म देऊ शकत नाही, इतर दगडाला जन्म देऊ शकत नाही. त्यानंतर हा जे स्पॅरो आहे, स्पॅरो आपल्याप्रमाणे दुसरा प्राणी, दुसरा पक्षी निर्माण करू शकतो. ओके, या स्पॅरोची, या चिमणीची वाढ होण्यासाठी काय, कशाची आवश्यकता असते, तर अन्नाची आवश्यकता असते. या दगडाला अन्नाची आवश्यकता नाही आहे. ओके, या अन्नाला दगडाची आवश्यकता नाही आहे. म्हणजेच काय, तर बघा इथं इट इज नॉट सेम विथ स्पॅरो. ओके, तर इथं बघा, इथं लक्ष द्या, नॉट सेम विथ स्पॅरो, टू कन्फर्म विथ. ओके, स्टोन. ओके, स्टोन आणि स्पॅरो याच्यामध्ये काय फरक आहे, तर स्पॅरोला कशाची गरज असते, अन्नाची गरज असते, आणि स्टोनला अन्नाची गरज नसते. स्पॅरो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, स्टोन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. हाच तर याच्यामधला फरक आहे. त्याचबरोबर हा जो स्पॅरो आहे, हा स्पॅरो काय करतो, म्हणजे ही चिमणी जी काय करते, तर तर ती काय करते, ले एग्स. ओके, दे ले एग्स इन अ नेस्ट. ओके, ती त्याच्या घरट्यामध्ये लहान लहान अंडी देते, लहान लहान अंडी देते, आणि अंडी दिल्यानंतर त्यामधून लहान लहान पिल्ली जन्माला येतात. ओके, सो दॅट इज मीन व्हॉट, द लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजेच काय, एक सजीव प्राणी आणि एक निर्जीव प्राणी, सजीव प्राणी आणि निर्जीव प्राणी. सो लेट अस स्टार्ट आवर लेसन. द सब टॉपिक इज लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग things. Okay, so here the sparrow is a living things and the stone is non-living things. The sparrow is a living things and the stone is non-living things. Why the sparrow is why living things and stone is what, why not living things? म्हणजे काय, चिमणी ही सजीव प्राणी आहे आणि दगड हा निर्जीव प्राणी आहे. का, तर त्याचं तुम्हाला उदाहरण होतो. थिंग्स इन आवर सराउंडिंग फ्रॉम टू ग्रुप्स. ओके, द थिंग्स इन आवर सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे काय, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व वस्तू या दोन पद्धतीच्या असतात. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व वस्तू या दोन पद्धतीच्या असतात. ओके, त्या दोन पद्धतीच्या असतात. कोणकोणत्या पद्धतीच्या बाबांनो, तर मित्रहो, एक असते लिव्हिंग थिंग्स. ओके, एक असते लिव्हिंग थिंग्स, दुसरी असते नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, एक असते लिव्हिंग थिंग्स आणि दुसरी असते नॉन लिव्हिंग थिंग्स. समजलं? तर आता आपण बघूया लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय. लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू काइंड्स. ओके, हिअर इज ऑल्सो देर आर टू टाइप्स. इन लिव्हिंग थिंग्स देर आर टू टाइप्स. सी हिअर. ओके, लिव्हिंग थिंग्स ऑल्सो टू टाइप्स. म्हणजे सजीव वस्तू ज्या आहेत या देखील दोन विभागामध्ये विभागलेल्या असतात, दोन विभागामध्ये विभागलेल्या असतात. मग त्या दोन विभाग कोणते, तर या ठिकाणी आहेत बघा. लिव्हिंग थिंगचे दोन प्रकार आपल्याला इथं बघायला मिळतात. एक ॲनिमल्स आणि दुसरा आहे प्लांट्स. ओके, प्लांट्स अँड ॲनिमल्स देर आर टू लिव्हिंग थिंग्स. देर आर two types of living things and another one is non-living things. There is no another criteria. Okay, living things also two parts, two types, that is living things is two parts, that is animals and plants. Two types. Okay, two types, that is animal and second one is plants. Okay, understand? म्हणजेच काय, आपल्या अवतीभोवती जे असणारे सर्व प्राणी आहेत त्या प्राण्यांच्यामध्ये दोन प्रकार असतात. एक सजीव प्राणी असतो आणि एक निर्जीव प्राणी असतो. मग सजीव प्राणी म्हणजे काय आणि निर्जीव प्राणी म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये जीव असतो त्याला आपण काय म्हणतो, सजीव म्हणतो, आणि ज्याच्यामध्ये जीव नसतो त्याला आपण निर्जीव म्हणतो. सो वी आर स्टडिंग नेक्स्ट क्लास द डेफिनेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स अँड डेफिनेशन ऑफ नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, व्हॉट इज मीन बाय नॉन लिव्हिंग थिंग्स अँड व्हॉट इज मीन बाय living things. Animal have babies and seedling grow around seeds. Okay, seedling the grow into plants. This tells us that the plants are living things. Okay, so these things. Okay, तर
आपण झाडांना लिव्हिंग थिंग्स का म्हणतो? झाड तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, बरोबर आहे. झाड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, तरी पण आपण त्याला सजीव म्हणतो. सजीव प्राण्यांचा काय गुणधर्म असतो की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे हा गुणधर्म आहे. पण झाड हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, तरी देखील आपण झाडाला काय म्हणतो? लिव्हिंग थिंग्स असं म्हणतो. तर सजीव आणि निर्जीव कशाला म्हणायचं हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. ओके, धन्यवाद.